स्वागत आहे तुमचा जॉली सहयोग पॉडकास्ट मध्ये. आमच्या गेस्ट आहेत ते अनंत चौगुले. हे स्कल्प्टर आर्टिस्ट आहेत, म्हणजे जे शिल्पकार म्हणतात मराठीमध्ये. आणि त्यांच्याकडून मी खूप इन्स्पायर झालो. तुम्हाला मी भेटत आहे आता. आणि आम्हाला टाइम भेटत नव्हता शूट करायला, पण आज सर्व काही सेट वगैरे करून मला दिलंय. सो मी पहिली तुम्हाला थँक्यू म्हणतोय, कारण आम्ही आज तुमचा स्टुडिओ युज केलाय आणि देव आमच्या पाठीच आहे आज. सो मला एक खूप म्हणजे एक वेगळा चॅलेंजिंग कसं वाटलंय आज, म्हणजे हे करायला. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात जाऊन मी शूट करतो, म्हणजे त्यांच्याच स्टुडिओमध्ये. सो ते कम्फर्टेबल आणि मी पण मला काहीतरी वेगळं हे करायला येतं, म्हणजे एक चॅलेंजिंग कसा होतो. सो आज अनंत चौगुले आम्हाला सांगणार ते कोण आहेत आणि त्यांच्यानी कसं काय आपलं म्हणजे हे सगळं घडवलं. सो तुम्ही एक व्ह्यूअर्स सबस्क्रायबर त्यांना तुम्ही सांगू शकता की अनंत चौगुले हे कोण. नमस्कार, मी अनंत चौगुले. मी मूर्तिकार आहे, शिल्पकार, मूर्तिकार. आणि गणेश मूर्ती पासून जी सुरुवात केलेली ती आज आतापर्यंत शिल्पकला ह्या क्षेत्रात सध्या काम करत आहे. तर बघू शकता तुम्ही इथे पाठीमागेच आपल्या बरेच शिल्प वगैरे ठेवलेले आहेत. गणपती पण आहेत, स्वामी पण आहेत. तर अशा प्रकारे आपण सगळ्या मूर्त्या बनवतो आणि सगळ्या मूर्त्या ह्या फायबरच्या असतात, वॉशेबल असतात आणि त्या ऑल ओव्हर इंडियामध्ये सध्या आम्ही डिलिव्हरी सगळीकडे देतो. ओके. सो तुम्ही म्हटलं की अनंत चौगुले, त्यांच्यानी सांगितलं की बाबा कोण आहे अनंत चौगुले काय. सो एक मला एक आज शेअर तुमच्यासाठी मी हे केलंय की जब आंखों में अरमान लिया, जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना लिया, फिर मुश्किल का क्या और आसान क्या, ठान लिया तो ठान लिया. म्हणूनच मी आज तुमच्याकडे आलोय आणि मला जरा एक इन्स्पिरेशन कसं वाटलं तुम्हाला भेटून. आणि आता मी तुम्हाला थोडे प्रश्न विचारणार. तुम्हाला एक इंट्रोडक्शन मी दिलंच आहे, व्हिडिओ मध्ये मी टाकलंय इंट्रोडक्शन. ते आता मी थोडे प्रश्न विचारून आम्ही एक सुरुवात करूया. सो पहिला प्रश्न आहे की मेन म्हणजे मी एक युट्यूबर आहे. सो फर्स्ट तुम्ही युट्यूब वरून स्टार्ट केलेलं तुमची जर्नी. सो मी तुमचे त्यांचे युट्यूब सुद्धा आहे, त्यांचे 2 लाख प्लस काहीतरी सबस्क्रायबर्स आहेत आणि ते मला खूप इन्स्पायरिंग आहेत. म्हणजे ते बघून मी आणि इन्स्पायर झालो. सो म्हणजे तुम्ही युट्यूब वरून कसं स्टार्ट केलं. सुरुवात अशी झाली की जेव्हा मुंबईमध्ये फिल्म मेकिंगच्या कोर्स मध्ये होतो तेव्हा लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊन मध्ये इकडे आलो. आणि इकडे आल्यावर टोटल झिरोवर होतो, म्हणजे काहीच नव्हतं करण्यासाठी, समोर काहीच नव्हतं. तर असं वाटलं की आपला जून आला, गणपती करतात, कारण वडील गणपती करायचे. त्याच्यामुळे आपल्याला एक व्हिडिओचं नॉलेज तर होतच माझ्याकडे व्हिडिओ करायचं. त्याच्यामुळे म्हटलं चला एक आपण व्हिडिओ तर बनवूया की गणपती करताना लोकांना तर दाखवूया आपण कसं काय करतोय, मातीपासून कशा मूर्त्या बनतात. कोकणातली जी पारंपरिक मातीपासून मूर्ती बनवण्याची पद्धत आहे ती आपण लोकांपर्यंत प्रेझेंट करू शकतो. तर हे अशी जी काही प्रोसेस आहे मातीपासून बनवण्यापासून जी पेंटिंग पर्यंत, ती सर्व प्रोसेस मी लोकांना दाखवायला सुरुवात केली. आणि जेव्हा पहिलाच व्हिडिओ टाकला मातीपासून बनवतानाचा, तो व्हिडिओ जवळपास एक 3 मिलियन पेक्षा व्ह्यू जास्त गेले बघितलेलं मी तुमचं. आणि तिथून जी सुरुवात झाली, मग कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेलो आणि मग लोकांना ते आवडत गेले. अशा प्रकारे 1 लाख पर्यंत सबस्क्रायबर पर्यंत क्रॉस केले. बरोबर. आणि त्यांच्याकडे सिल्वर प्लेट सुद्धा आहे, सिल्वर बटन पण एक युट्यूब देतं, ते पण भेटलंय. ते 1 लाख जेव्हा कम्प्लीट झाले होते ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला आज कॉंग्रॅच्युलेट करतो पर्सनली. आणि दुसरा प्रश्न की बाबा इन्स्पिरेशन कुठून भेटतं. आता मला इन्स्पिरेशन आणि कोणाकडून भेटलं, तुम्हाला कुठून भेटलं इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन माझ्यासाठी माझे वडीलच आहेत, कारण त्यांच्यापासूनच आम्ही बघून लहानपणापासूनच आम्ही शिकत आलो. बरोबर. कारण छोटे एकदम एक 5वी 6वीत असल्यापासून आम्हाला त्यांनी हातात माती दिली, गणपती बाप्पाची मूर्ती बनवायला शिकवली. खरे मेन गुरु तेच आहे, त्यांच्याकडूनच सगळं शिकलं. आणि अजूनपर्यंत जेवढं पण काही करतोय की मेन मूळ तेच असल्यामुळे त्यांनाच आम्ही सर्वस्व मानतो. की बाबा इन्स्पिरेशन तुमचे बाबांपासून तुम्हाला हे झालं, इन्स्पायर झालं. सो आर्टला हॉबी करायची की एक बाबा प्रोफेशन ठेवायचं. आता थोडे आम्ही आता स्कूलमध्ये होतो त्या आर्ट हॉबी आणि काय हॉबी, थोडे म्हणतात फुटबॉल नाहीतर क्रिकेट. ते तुमच्या ह्याच्यात तुम्ही काय सांगू शकता की बाबा आर्टला हॉबीज ठेवायची की प्रोफेशन सुद्धा करू शकतो आपण. ऍज अ माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर हॉबी म्हणून जर आर्ट करत गेलो तर ते पुढे प्रोफेशन म्हणून आपण डेव्हलप करू शकतो. कारण जर आवडच नसेल तर त्या क्षेत्रात तुम्ही काम नाही. बरोबर. पहिली आवड निर्माण करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जर
ज्या व्यक्तीला बाबा आर्ट बद्दल आवड आहे त्याने पेंटिंग केलं किंवा शिल्पकले झाला तर त्यानंतर त्याच्यात त्याची आवड जेवढी वाढेल त्याला जेवढं त्याचं नॉलेज वाढेल तसं तसं तो त्याच्यामध्ये ऍज अ प्रोफेशन म्हणून काम करू शकतो पुढे जाऊन. ओके ओके. त्याच्यामुळे आवड असणं ही पण गरजेचं आहे आणि त्या आवडीचं संगोपन करणं त्याच्यामध्ये काम करणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. आणि तुम्ही एक चांगले आर्टिस्ट आहात, आता तुम्ही बिझनेस मध्ये सुद्धा आहात. बरोबर. आता तुम्ही एक आर्टिस्ट चांगले आहात की आता बिझनेसमॅन चांगले आहात असं मला वाटतं? माझ्यामध्ये दोन्ही बॅलन्स आहे. बॅलन्स्ड आहे. हो. हा, म्हणजे तुम्ही बॅलन्स करून करता. आणि त्यांचे रेट सुद्धा मी टाकणार आहे. मस्त रेट्स आहेत, असं भेटत नाही. म्हणजे ह्या रेटने कुठे मी अजून बघितले नाही आहेत जास्त. सो आमच्या म्हणजे एक पुढच्या पिढीला सुद्धा तुमच्याकडून इन्स्पिरेशन घ्यायला सुद्धा चांगली गोष्ट आहे. आणि आता तुम्ही आता स्कल्पचर म्हणजे आता तुम्ही हे काढतात, काय म्हणतात ते आमचं शिल्पकार, म्हणजे हे काढताना ते करताना तुम्हाला इमोशन्स येतात. आता बाबा स्वामींची मूर्ती आहे, नाहीतर आता आमचे अमर हे आता शहीद झाले, त्यांचे सुद्धा तुम्ही आता हे केलंय आणि मस्त केलंय, मला दिसत आहे. आणि तेव्हा तुम्हाला असं काय वाटतं की बाबा इमोशन्स, असे मला इमोशन्स येतात तुमचे? प्रत्येक मूर्ती घडवताना ना त्याच्यामध्ये इमोशन्स कनेक्टेड असतात. कारण बरोबर. ज्या लोक सध्या ज्या आमचे जे क्लायंट आहेत ते ज्या आम्हाला ऑर्डर देत आहेत त्यांचे प्रत्येक व्यक्तीचे ना आपल्या आई-बाबांशी इमोशन्स कनेक्टेड असतात. कारण हे जेवढे तुम्ही बघताय ना बरोबर. हे सगळे इमोशनली कनेक्टेड आहेत. आणि आम्ही जेव्हा मूर्ती बनवून त्यांना देतो हा. तेव्हा ते अक्षरशः त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत बरोबर. बऱ्याच हा, जणांना. हा, हा. त्याच्यामुळे कलेशी इमोशन्स हे कनेक्टेडच आहेत. बरोबर. आणि आणि ते त्याला सध्या तो मान मिळतोय. आणि हे खूप अश्रू येणार, तुम्ही करतातच तसे. हो, म्हणजे तुम्हाला वाटतं. images तुम्ही टाका म्हणजे ऑडियन्सला पण ते इमेजेस मी टाकतो मध्ये मध्ये कसं आहेत आणि काय आहेत. आणि आता तुम्हाला किती वर्ष झाली हे करून सगळं? ह्याच्यामध्ये सध्या मला 5 वर्ष झाली आहे 5 वर्ष आणि सध्या चालू आहे काम. चालू. आणि चांगलं काम करतायत. मला पण खूप आवडतं तुमचं. मी 3 वेळा आलोय. मला या एन्व्हायरमेंट मध्ये मजा येते राहायला. बरोबर. आणि हाऊ मच टाइम डू यू टेक, म्हणजे किती टाइम लागतो एक बाबा मूर्ती करायला? एक शिल्प बनवायला ना आमची टोटल एक महिन्याची प्रोसेस असते. कारण सगळी कामं शेड्यूल केलेली असतात. प्रत्येक माणसाला वेळ दिलेला असतो, प्रत्येक क्लायंटला. त्याच्यानुसार आम्ही 1 महिन्याचा पिरियड घेतो आणि सगळ्यांना काम टाइम मध्ये डिलिव्हर करतो. ओके ओके. आणि डू यू बिलीव्ह इन कॉम्पिटिशन? म्हणजे कॉम्पिटिशन, आता थोडे लोक कॉम्पिट करतात एकामेकाबरोबर, की बाबा तुम्हाला कॉम्पिटिशन एक कसं सांगायचं आहे, आता कॉम्पिटिशन कसं करायचं? माझा माइंडसेट तसा नाहीच आहे. हा, मी कॉम्पिटिशन कोणाशीच करत नाही. बरोबर. माझी स्वतःचीच कॉम्पिटिशन असते. बरोबर. स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करणं हाच माझा एक गोल म्हणजे आहे. यू वर्सेस यू. हा. यू वर्सेस काल जो मी होतो त्याच्यापेक्षा आज मला काहीतरी चांगलं चांगलं करायचं करायचंय. बरोबर एवढंच माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. बरोबर. आणि आता तुम्ही आता एवढं सगळं केलं, फेलियर येणारच. फेलियर येतच असतात. हा. ते तुम्ही ओव्हरकम कसे करता? आता पुढची पिढी आता कोणतरी तुमच्यासारखं जायला बघणार, बरोबर. म्हणजे कोण आता स्कल्प्टर, आता नाहीतर आर्टिस्ट, कोणी आर्टिस्ट कुठच्याही फील्ड मध्ये, Yes. की बाबा त्यांचे फेलियर ते ओव्हरकम. आता मला सुद्धा मी सांगतो बाबा, पट करून मला फेलियर एक आला, Okay. तर ओव्हरकम कसं करायचं? माझ्या या क्षेत्रात कसं आहे, आता फेलियर्स येतात म्हणजे कुठेतरी मूर्ती कास्टिंग करताना त्याचं कट होणं किंवा तो पार्ट चांगला न येणं, असे छोटे मोठे फेलियर्स या क्षेत्रात येतच असतात काम करताना. बरोबर. मग पुढच्या वेळी ज्यावेळी काम करतो त्यावेळी त्या गोष्टी अवॉइड करणं हा हा. आणि त्यातून तो पार्ट क्लिअर करणं एवढंच आपलं काम असतं. आणि आता तुम्ही म्हणालात की बाबा फेलियर ओव्हरकम. आता आमचा युथ आहे, आता पुढची युथ आहे, कुठचा युथ, त्याला तुम्ही एक स्ट्रॉंग मेसेज काय देऊ शकता? की बाबा अनंत चौगुलेने सांगितलंय तरी तो आमचं सुद्धा, आम्ही युट्यूब बघायचो कधी कधी, आम्हाला वाटायचं कोण सांगायचं ते एक स्ट्राईक व्हायचं आम्हाला. सो तुम्ही एक असं सांगा की बाबा तुम्हाला कोण फॉलो करतात? एकच हे आहे, पॉइंट आहे की या क्षेत्रात यायचं असेल ना तर पैसा बघून यायचं नाही. बरोबर. कला म्हणून यायचं, कला passion. शिकायची, पॅशन मेन आहे. कलेवर काम करायचं, जेवढं काम कराल तेवढा पुढे होऊन पैसा येतो. बरोबर. पैसा भरपूर आहे, पैशाची काही कमी नाही. जर काम चांगलं असेल लोक ऑटोमॅटिक पैसे येतात. म्हणजे तुम्ही फोकस काम वरती करा, पैशावरती पैसा ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक येणार. ओके ओके ओके. सो थोडे तुम्हाला आता मी हे तुमचं विचारलं की बाबा तुम्ही कसे काय कसं सगळं घडवलं. आता थोडे मी माझे प्रश्न विचारतो, थोडे कॉमेडी म्हणजे एक पर्सनल असे, की बाबा तुम्ही मूवीज बघतात काय? मूवीज जास्त असं नाही, महिन्यातून 1-2 वेळा. हा हा.
तुम्ही सुद्धा सांगितलेलं की बाबा तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हो हा. तेव्हा भरपूर बघायचो हा. पण आता काय फोकसच वेगळा झालाय हा, बरोबर. कामामधून वेळच मिळत नाही शक्यता बरोबर. शेड्यूल सगळं फिक्स असतं त्याच्यामुळे आणि तुम्ही आता बघितलेली फेवरेट तुमची मूवी कुठे आहे, कुठची आहे बाबा, हा चल ही मला आवडलेली तेव्हा? माझी एकच मूवी होती देऊळ बंद. देऊळ बंद. अरे वा. ऑल टाइम Comedy. फेवरेट. हा. आणि आता तुम्ही असं आता दमतात बघा इकडे काम करून, तुम्ही पिकनिक तुमची कुठे करता? हॉलिडे एन्जॉय करायचं असेल तर फ्रेश जायचं असेल कुठे, तर कुठे जातात तुम्ही? सध्या आता आम्ही कोकणात असल्यामुळे हम्म. ऑल संडे आला की आपले प्लॅन ठरलेलेच असतात सगळीकडे कुठे कुठे चालूच असतात. चालू असतं. बरोबर नियर बाय आपले सगळेच लोकेशन आहेत आंबोली आहे आपल्याला समुद्र जवळ आहे बरोबर बरोबर. सगळं देव मालवण म्हणा. आणि आता तुम्ही बिझनेस स्टार्ट केलाय, बिझनेस स्टार्ट केल्यामुळे तुमचं इन्व्हेस्टमेंट हो. होणार, इन्व्हेस्टमेंट होणार. ते तुम्ही चॅलेंजेस काय काय येतात तुम्हाला चॅलेंजेस? आता तुम्ही स्टार्ट केला तर 5 वर्षापूर्वी तुम्हाला चॅलेंजेस येणारच, बरोबर. तर तुम्ही ते चॅलेंजेस काय येतात थोडे थोडक्यात सांगा की बाबा, आणि कोणतरी सुरू करणार आहे, कुठून बघणार आहे? या क्षेत्रात चॅलेंजेस मेन म्हणजे कारागिरांचेच आहे. हा हा. कारागीर सहसा पटकन भेटत नाही याच्यामध्ये आणि फायबरचं असल्यामुळे ना थोडं पाठीपुढे होतं पण मॅनेज होत आहे. म्हणजे सध्या आमचं चाललंय म्हणजे कारागीर बाहेरून आणून ते काम होत आहे. बरोबर. पण बऱ्याच वेळा काय होतं माहितीये काम करायला बघत नाही त्यांना. फायबरचं काम करताना कसं ते एक गॅस वगैरे तयार होतो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे कारागिरांची थोडी कमतरता आहे याच्यामध्ये. बरोबर. बाकी चॅलेंजेस असं काय नाही. आणि थोडे आता कॉमेडी क्वेश्चन मी तुम्हाला विचारणार की बाबा, तुमच्या बरोबर कधी स्कल्पचर असं बोललाय, म्हणजे पटकन असं बोलल्यासारखा वाटला? Okay. आता तुम्ही स्कल्पचर करतात कुठचा तरी, हा. तुमच्याकडे तो बोलला कसा? एक जनरल क्वेश्चन. तर तसं वाटतंय हा, जेव्हा वाटतं. मूर्ती ना पूर्ण पेंटिंग होते आणि एक आपण व्हिडिओ शूट वगैरे करत असतो ना त्याच्यावेळी पटकन असं भास होतो की अरे हा इथे माणूसच बसलाय की काय. आता हे तुम्ही बघताय ना हे सगळे पेंट होणार रिअलिस्टिक. बरोबर. आणि पेंट झाल्यानंतर पटकन असं जर लक्ष गेला ना तिथून तर वाटतंय बा अरे तिकडे कोणतरी बसलाय. ओके. बऱ्याच वेळा झाले असं आणि माझ्या कस्टमर सुद्धा बरोबर बऱ्याच वेळा झालेले आहे. आले आणि त्यांना पटकन अरे कोण बसलाय इकडे. हे करताना समज जर तुमच्याकडे रोबोट ठेवला तर पुढे येऊ शकतं ती टेक्नॉलॉजी येऊ शकते. टेक्नॉलॉजी. कारण आता सध्याच्या युगात जे चाललंय ना नवीन जे काय होत आहे त्याच्यानुसार. आजचा पॉडकास्ट आम्ही आता संपत आहे. त्याच्या आधी मी सांगू इच्छितो की बाबा थँक्यू तुम्हाला आज, म्हणजे तुम्ही पण इथे येऊन एवढं शूट केल्याबद्दल धन्यवाद. आणि मला पण खूप आज चांगलं वाटलं की बाबा तुमच्याबरोबर बोलून. एक इन्स्पिरेशन सुद्धा वाटलं, इन्स्पायरिंग सुद्धा वाटलं बोलून आज. आणि तुम्ही पण इन्स्पायर व्हा, कारण एकामेकाकडून इन्स्पिरेशन घेतलं तरच आम्ही सगळे ग्रो होणार. आणि तुम्हाला ऍड्रेस पण टाकणार आहे तुमचा, मी रेट्स पण टाकणार आहेत युट्यूब वरती. ते तुम्ही कोण आहात, कोण आहेत, म्हणजे असे इच्छुक आहेत मूर्ती करायला, तुम्ही बघितलं असं मूर्ती आता व्हिडिओ मध्ये सुद्धा. सो तुम्ही बघा. आणि शेवटचा एक प्रश्न विचारतो की बाबा, माझ्या बरोबर पॉडकास्ट घेऊन आज तुम्हाला कसं वाटलं? मजा आली, खूप छान वाटलं. कारण काहीतरी तुम्ही नवीन करताय, कारण सगळेच जण ह्या क्षेत्रात पटकन यायला नाही बघत आणि खूप चॅलेंजिंग आहे क्षेत्र पॉडकास्ट वगैरे. आणि तुमच्यासारखे जर भेटले तर ते चॅलेंजिंग होणार नाही असं मला वाटतं. आणि अशीच माझी साथ देत राहा. थँक्यू वन्स अगेन. आणि हा आम्ही पॉडकास्ट संपवत आहे. हर हर महादेव. हर हर महादेव.